नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत असं एकदम चविष्ट सुका जवळा वापरून बनवलेलं शिमला मिरचीचं भरीत। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। शिमला मिरचीचं भरीत बनवण्यासाठी मी 5 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या धुवून घेतल्यात पुसून आणि देठाकडचा भाग मी काढून टाकला आणि सुरीने आतल्या बिया पण काढून टाकलेल्या आहेत। आणि इकडे मसाले लागणार आहेत, त्यासाठी मी जराशी काळी मिरी पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला घेतला आणि पाव चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे। ह्याच मसाल्याच्या प्रमाणात हे पण मसाले घेतलेले आहेत। अर्धे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत आणि अर्धे आपण जे शिमला मिरचीच्या आतमध्ये जे सारण बनणार आहे त्यासाठी लागणार आहेत। आणि हे 2 चमचे मोठे मी खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। इकडे आपल्याला सुका जवळा लागणार आहे, त्यासाठी मी व्यवस्थित असा आसडून किंवा तुम्ही चाळून पण घेऊ शकता। 1 वाटी सुका जवळा घेतला आहे, तो आता तव्यावरती मी भाजून घेणार आहे। मंद आचेवर कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे जवळा। आणि जे खोबऱ्याचं वाटण मी घेतलेलं आहे ते कांदा, खोबरं, ओलं खोबरं आहे आणि लसूण, आलं आणि हिरवी मिरची, ते असे तव्यावरती व्यवस्थित असं भाजून वाटून घेतलेलं आहे। आता आपण शिमला मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठीचं सारण तयार करूया। त्यासाठी जवळा मी भाजून घेतला आहे, ते वाटण टाकलेलं आहे, कांदा थोडासा, टोमॅटो आणि मसाले अर्धे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जरासं मीठ टाकायचं आहे, पाव चमचाभर साधारण। हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या मिरचीच्या आतमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। शिमला मिरचीचं भरीत आपण बनवायला घेऊयात। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मोठे तेल टाकलेलं आहे। तेल आता गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकूया आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। हा बघा, कांदा भाजला की त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, साधारण पाव चमचाभर, आणि मसाले टाकायचे जे आपण अर्धे ठेवलेले आहेत ते। गॅसची फ्लेम आता मंद आचेवर ठेवायची आहे आणि आता टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली ती टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ह्याला तेल सुटायला द्यायचं आहे। आणि जरासंच मी मीठ टाकलेलं आहे, कारण आपण जे भरीतमध्ये बनवण्यासाठी मसाला बनवलेला त्यामध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे। हे बघा, मसाल्यांना तेल सुटलं की आपण जे शिमला मिरची आपण जी भरून घेतलेली आहे ती ह्या पद्धतीने अशी ठेवायची आहे त्यामध्ये मसाल्यामध्ये आणि झाकण ठेवून मंद आचेवरती ते शिजवून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 मिनिटांनी अशी परतून घ्यायची आहे चमच्याने। आपण जे वरती झाकण ठेवतो ना त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे झाकण्यामध्ये आणि मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा ह्याला 3 ते 4 मिनिटांनी परतून घेऊया। याच पद्धतीने असे 3 ते 4 मिनिटांनी एका साईडने परतून घ्यायचं आहे आणि मस्त असं मंद आचेवरती शिमला मिरचीचं भरीत शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, मस्त असं जवळा टाकून शिमला मिरचीचं भरीत बनून तयार आहे। या भरीतातील मसाला इतका मस्त लागतो की गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण अगदी अप्रतिम लागतो। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।